आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर कधीच या चुका करू नका. एक, स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका. फक्त स्वतःचाच विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. 2, देवाची आपल्यावर कृपा असेल तर तो 1 मिनिटात आपल्याला राजा बनवून टाकतो आणि नशिबाची चक्र फिरली तर एका सेकंदात आपण भिकारी बनतो. 3, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं हे योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. 4, आयुष्याच्या स्पर्धेमध्ये जे लोक तुम्हाला हरवू शकत नाहीत ते लोक तुम्हाला तुमचे मानसिक खच्चीकरण करून हरवण्याचा प्रयत्न करतात. 5, ज्या लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो ते त्यांच्या आयुष्यात आणखीन मजबूत होत जातात. 6, कोणीतरी म्हटलं आहे, मी आवडतो सगळ्यांना, पण फक्त तेव्हाच जेव्हा माझी गरज असते त्यांना. 7, रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो. 8, दुसऱ्यांची कदर करणाऱ्या माणसाला नेहमीच कदर नसलेली माणसं मिळत असतात. 9, आयुष्यात एवढेही स्वस्थ होऊ नका की कोणीही येईल आणि तुमच्या आयुष्याबरोबर खेळून जाईल. 10, आयुष्य 2 पद्धतीने जगता येतं. एक, जे तुम्हाला पाहिजे ते मिळवा किंवा तुम्हाला जे मिळालं आहे त्याच्यात आनंदी राहा. 11, आपल्या इज्जतीचे उत्तर इतक्या इज्जतीने द्या की समोरच्यालाच लाज वाटली पाहिजे. 12, माणसांची बुद्धी फक्त एवढीच आहे की त्याला जनावर म्हटलं तर राग येतो आणि सिंह म्हटलं तर खुश होतो. 13, आयुष्यामध्ये आपली कदर नसलेल्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं. 14, कोणी जर तुमचा विश्वास तोडत असेल किंवा तोडला असेल तर त्याचे आभार माना, कारण त्याच्यामुळे तुम्ही शिकणार आहात की कोणावरही विश्वास ठेवताना खूप विचार करूनच ठेवावा लागतो. 15, आपले डोळे नेहमी असेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण नेहमी डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. 16, जीवनामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, वेळ आणि प्रेम. वेळ ही कोणाचीच नसते आणि प्रेम हे प्रत्येकालाच होत नसतं. 17, नेहमी असेच लोक एकटी पडतात ज्यांनी आयुष्यामध्ये बरोबर निर्णय घेतलेले असतात. 18, आपले ध्येय भलेही छोटे असेल पण ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. 19, आपल्याला फुकट फक्त आईवडिलांचं प्रेम मिळतं, त्यानंतर आयुष्यामध्ये प्रत्येक नात्यासाठी काही ना काही किंमत ही मोजावीच लागते. 20, ज्याच्याजवळ जिंकण्याची आशा असते तो 1000 वेळा हरला तरी जिंकतो. 21, कोणी तुमच्याकडे काही मागितलं असेल तर ते देत जा. देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणारा बनवला आहे, मागणारा नाही. 22, नातं कितीही वाईट असेल तरीही ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते. 23, खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त आपल्या जवळच कोण आहे हे बघण्यासाठी. 24, लोकांना तुम्ही खुश आहात की नाही या गोष्टीने फरक पडत नसतो, तर लोकांना तुम्ही किती खुश ठेवता या गोष्टीने जास्त फरक पडतो. 25, विजेता ते नाही बनत जे कधीच हरले नाहीत, विजेता तर ते बनतात जे कधीच हार मानत नाहीत. 26, लोक जेव्हा आपला मुकाबला करू शकत नाहीत त्यावेळेस मात्र ते आपला तिरस्कार करायला सुरुवात करतात. 27, माणसांचे कपडे आणि चेहरा नेहमी खोटं बोलतात, त्याचा खरा चेहरा तर आपल्या अडचणीच्या वेळी कळतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.